नमस्कार मित्रो. गुरुग्रहाचं गोचर भ्रमण 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कर्क राशीमध्ये म्हणजेच गुरु आपल्या उच्च राशीमध्ये परिवर्तन करतो. गुरु हा भाग्याचा कारक ग्रह, यशाचा कारक ग्रह, सर्व सुखांचा कारक ग्रह, शिक्षणाचा कारक ग्रह, विवाहाचा, संततीचा कारक ग्रह आणि भाग्याचा कारक ग्रह. गुरु ज्यावेळी आपल्या राशीला येतो किंवा आपल्या राशीपासून अनुकूल असतो त्यावेळी आपल्याला आयुष्यामध्ये अनेक चांगल्या नामी संधी प्राप्त होतात. आपण नेहमी म्हणतो की एक वेळ ईश्वर रागावला तरी चालेल, पण गुरुची नाराजी कधी घेऊ नका. कारण ईश्वर जर तुमच्यावर रागावला तर गुरु तरी तुम्हाला त्याच्या सावलीमध्ये घेऊ शकतो, परंतु जर गुरुचा कोप तुमच्यावर झाला तर ईश्वर सुद्धा तुम्हाला जवळ घेणार. त्यामुळे अशा या गुरुग्रहाचं परिवर्तन कर्क राशीमध्ये ज्यावेळेला होत आहे, याचे शुभ आणि अशुभ परिणाम धनुराशीच्या जातकांसाठी काय घेऊन येतील यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. मित्रो, ज्या जातकांचं धनुरास असेल किंवा धनु लग्न असेल या दोनसाठी ही माहिती उपलब्ध होऊ शकेल. धनु राशीसाठी गुरु हा त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे. मित्र, खरं म्हणजे अष्टम स्थान हे अपमृत्यू, मृत्यू, गंडांतर, नैराश्य, दुःख याचं स्थान आहे असं म्हटलेलं आहे. आणि धनु राशीसाठी गुरु हा ग्रह तनुस्थान म्हणजे प्रथम स्थानाचा अधिपती आणि चतुर्थ स्थानाचा अधिपती म्हणजे सुखस्थानाचा अधिपती होऊन तो अष्टम स्थानामध्ये विराजमान होतो. अष्टम स्थान हे एक गूढ स्थान सुद्धा आहे. इथे गूढ विद्या सुद्धा आहे, रिसर्च करणारी सुद्धा मंडळी आहे. मृत्यू स्थान असल्यामुळे मृत्यूलाच आपण ज्यावेळी विचार करत असतो त्यावेळी आपण त्या संदर्भातच आपण विमे घेत असतो, इन्शुरन्स घेत असतो. विम्याशी संबंधित सुद्धा हे स्थान आहे. हे स्थान सप्तमाचं धनस्थान आहे, 7व्या स्थानाचं धनस्थान आहे. म्हणजेच आपल्या पत्नीचं कुटुंब आहे किंवा आपल्या पतीचं कुटुंब आहे, म्हणजेच आपली सासरवाडी सुद्धा आपण विचार करू शकतो. या स्थानावरून आपण दुःख पण पाहतोय, नैराश्य पण पाहतोय, पण या स्थानावरून आपण आकस्मिक धनप्राप्ती पण पाहतोय. कारण अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे आणि काही जणांना कोणाच्या तरी मृत्यूपत्राद्वारे सुद्धा, मृत्यूनंतर सुद्धा वारसा हक्काने सुद्धा अचानक काही धनप्राप्ती होत असते. त्यामुळे हे स्थान आपल्याला अचानक धनप्राप्ती करून देणारं सुद्धा स्थान आहे. कारण या स्थानातले जे काही ग्रह आहेत, आता गुरुसारखा ग्रह ज्यावेळी या स्थानात बसलेला आहे त्यावेळी मित्र, गुरु महाराजांची 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी आहे. आणि गुरु महाराज आपल्या 5व्या, 7व्या, 9व्या दृष्टीने पाहतात. ते ज्या भावाला पाहतात त्या भावाची फलित वृद्धिंगत करत असतात, त्या भावाला ते संरक्षण देत असतात. गुरु महाराज आपल्या उच्च राशीमधून अष्टम स्थानातून त्यांची 5वी दृष्टी ही व्यय भावावर आहे, 7वी दृष्टी ही धनस्थानावर आहे आणि त्यांची 9वी दृष्टी अमृत दृष्टी ही चतुर्थ भावावर आहे. म्हणजेच गुरु महाराज आपल्या 3 दृष्ट्याने या 3 स्थानांना नक्कीच बलवान करते. लग्नेश होऊन गुरु अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे. कदाचित लग्नाधिपती म्हणजे तनुस्थानाचा अधिपती होऊन तो अष्टमातून भ्रमण करतो, ही गोष्ट ज्योतिषशास्त्र दृष्ट्या बरोबर नाही. म्हणजे काही वेळेला या ठिकाणी ज्यावेळी आपण एखादी निर्णय घेतो त्यावेळी कदाचित हे मृत्यूस्थान आहे, लग्नेश स्वतःच अष्टमातून जाणार आहे. म्हणून आपण म्हणतो की तू जे काही निर्णय घेशील ते नीट विचार करून निर्णय घे. कारण घाईघाईत जर काही तुम्ही निर्णय घेतले गेले, काहीही विचार न करता एखाद्या गोष्टीची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू नीट विचार करून निर्णय घ्या. आणि जर घाईघाईत घेतलेले निर्णय कदाचित तुम्हाला नुकसानकारक होऊ शकते. हे स्थान
आत्मचिंतनाचं स्थान आहे, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचं स्थान आहे. बऱ्याच अंशी गतकालावधीमध्ये जर काही चुका झाल्या असतील, जर काही निर्णय चुकले असतील, तर कदाचित तुम्हाला अनेक नुकसानाला सामोरं जावं लागलं असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या पदरी काही गतवेळेपासून, काही मागील वर्षांभरापासून निर्णय चुकल्यामुळे तुम्ही संकटात सुद्धा सापडलेले असाल. तर आताची जी वेळ आहे मित्रहो, ही आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायची वेळ आहे. गुरु महाराज सांगतात की आता तुम्ही आत्मचिंतन करा आणि गुरुच्या कृपेमुळे नक्कीच तुमच्यामध्ये येत्या कालावधीमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. गुरु हा प्रपंचातून परमार्थाला नेणारा पूल आहे असं आपण म्हटलेलं आहे. मोक्ष त्रिकोणातलं स्थान, ज्याला आपण मोक्ष त्रिकोण पाहतोय 4, 8, 12, त्याच्यापैकी गुरुची दृष्टी 12व्या स्थानावर आहे आणि चतुर्थ स्थानावर आहे. 12वं स्थान दान धर्म सुद्धा आहे, गुंतवणूक सुद्धा आहे. मोक्षाला जायचं आहे, हे स्थान मोक्ष प्राप्ती करून देणारं स्थान आहे आणि मोक्षाला जाण्यासाठी आपल्याला संचय करावा लागतो, तो म्हणजे पुण्याचा. हे स्थान संचय करणारं स्थान आहे. गुरु महाराज आता सांगू इच्छित आहेत तुम्हाला की पुढच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी तुमच्या चांगल्या विचारांची गुंतवणूक करा. त्याचे परिणाम तुम्हाला भविष्य काळात नक्कीच मिळतील. आणि म्हणून या ठिकाणी व्ययस्थान दान धर्माचं स्थान आहे. सध्या ह्या पुढच्या जो कालावधी आहे 2 जून 2026 ते 31 ऑगस्ट 2026, या कालावधीमध्ये आपण नक्कीच काही ठिकाणी रुग्णालय म्हणा, वृद्धाश्रम म्हणा, अशा ठिकाणी आपल्या कमाईतला काही टक्के पार्ट हा नक्कीच काही चांगल्या कार्यासाठी गुंतवणूक करा, चांगल्या कार्यामध्ये दान करा, जेणेकरून पुढच्या कालावधीमध्ये पुढे गुरु ज्यावेळी भाग्यस्थानात जाईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात चांगलं यश प्राप्त होऊ शकेल. लग्नेश होऊन गुरु अष्टम स्थानातून जातोय, म्हणजे मी म्हटलं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. हे स्थान 8वं स्थान जे आहे, हे स्थान गूढशास्त्राचं पण स्थान आहे. म्हणजे ज्या व्यक्ती ज्योतिषशास्त्रामध्ये कार्य करत असतील किंवा ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत भाग्याचा कालावधीमध्ये आहे असं म्हणू शकू. म्हणजेच जर का त्यांनी ज्योतिषशास्त्र विषय शिकायला घेतला, हस्तसामुद्री, एखादा टॅरट रीडिंग किंवा रेकी, डिस्टन्स हिलिंगशी संबंधित कोण कार्य करू इच्छित असतील तर त्यांना आता ही एक चांगली सुरुवात आहे त्या क्षेत्रामध्ये असं विचार करायला हरकत नाही. जर त्याने आतापासून चांगली सुरुवात केली तर चांगले विषय ते आत्मसात करू शकतात. आता कदाचित तुमची या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होईल. किंवा ज्या व्यक्ती ज्योतिषशास्त्राशी संबंधित कार्य करत असतील त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत चांगला आहे, कारण अष्टम स्थानातून गुरुची 7वी दृष्टी ही धनस्थानावर आहे. म्हणजे ज्या व्यक्ती ज्योतिषशास्त्राशी संबंधित कार्य करत असतील किंवा हे स्थान मेडिकल क्षेत्राशी पण जोडलेले आहे, ज्या व्यक्ती वैद्यक क्षेत्राशी संबंधित असतील, वैद्यक क्षेत्रात काम करू इच्छित असतील, त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत चांगला आहे. म्हणजे याच कालावधीमधून त्यांना चांगली अर्थप्राप्ती होऊ शकेल. ज्या व्यक्ती इन्शुरन्स सेक्टरशी संबंधित कार्य करत आहेत, विमा क्षेत्राशी संबंधित कार्य करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अत्यंत चांगला असं म्हणायला हरकत नाही. मित्रहो, अष्टम स्थान हे अचानक धन संपत्ती देणारं पण स्थान आहे. म्हणजे कोणाच्या तरी मृत्यूपत्राद्वारे सुद्धा आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. अष्टमस्थान मृत्यूस्थान आणि तिथून हा ग्रह पुन्हा धनस्थानाकडे पाहतोय. म्हणजे कोणाच्या तरी मृत्यूपत्राद्वारे सुद्धा एखाद्याला आकस्मिक धनसंपत्तीचा योग येऊ शकतो. वारसा हक्काने सुद्धा तुम्हाला काही प्राप्ती होऊ शकेल. तसेच हे स्थान म्हणजे तुम्हाला सासरवाडीपासून सुद्धा काही अचानक गोष्टींचे लाभ होऊ शकतील. या गोष्टींसाठी हा गुरु नक्कीच चांगला बदल घडवून आणेल. गुरुची 9वी दृष्टी ही चतुर्थ स्थानावर आहे. चतुर्थ स्थान वाहनाचा पण योग आहे आणि वास्तूचा सुद्धा योग आहे.
जर का आपल्यापैकी अनेक जण नवीन वास्तूसाठी, नवीन वाहनासाठी प्रयत्न करत असतील, तर गुरुची 9वी दृष्टी चतुर्थ स्थानावर असल्या कारणाने आणि गुरुची 5वी दृष्टी व्यय स्थानावर आहे. वाहन घ्यायचं असेल किंवा वास्तू तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची गुंतवणूक करावी लागते. तर वास्तूमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालावधी योग्य कालावधी आहे असं म्हणायला हरकत नाही. जर का अनेक दिवसांपासून तुमच्या वास्तूमध्ये सुद्धा किंवा वास्तूवर सुद्धा एखाद्या काही कोर्ट कचेऱ्या चाललेल्या असतील, एखादी वास्तू काही कौटुंबिक काही वादामध्ये जर अडकलेली असेल, तर आता ते वाद संपुष्टात येतील आणि तुमच्या वास्तूमधले अडथळे दूर होऊन लवकरात लवकर तुमचं वास्तूचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतं. मंडळी, सध्या नेपच्यून सारखा ग्रह हा मीन राशीमध्ये आहे आणि कुंडलीमध्ये आता गुरु आणि नेपच्यूनचा चांगला योग होतो. म्हणजे गुरु नेपच्यूनचा ज्यावेळी योग होतो, नवपंचम योग, आणि नेपच्यूनला जलतत्वाच्या राशी अत्यंत प्रिय आहे. गुरु सुद्धा त्याच्या जलतत्वाच्या राशीमध्ये आहे आणि जलतत्वाच्या राशीमधून गुरु आणि नेपच्यूनचा योग होतोय. नेपच्यूनला गुरुची मीन रास अत्यंत प्रिय रास आहे. ज्या व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असतील, मेडिटेशनशी संबंधित काम करत असतील आणि ज्यांना अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल, तर त्यांच्यासाठी सोने पे सुहागा. म्हणजे हा कालावधी या कारणासाठी अत्यंत लाभप्रद आहे. म्हणजे अनेक जण तुमच्यापैकी विचार करत असतील की मी स्वतःचं आत्मचिंतन करावं, स्वतःमध्ये बदल करावा, परिवर्तन करावं आणि सत्संग घ्यावा. अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी, सत्संगामध्ये प्रगती करण्यासाठी याच्यासारखा अनुकूल काळ पुन्हा येणार नाही आणि म्हणून तुमची अध्यात्मामध्ये उच्चतम प्रगती होऊ शकते. ज्या व्यक्ती विपश्यनाशी संबंधित कार्य करत असतील, तर त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. मित्रो, गुरुसारखा ग्रह अष्टम स्थानातून भ्रमण करताना सध्या लग्नेश अष्टमातून जातोय. तर अष्टम स्थानातून भ्रमण करताना ज्यावेळी गुरु जातोय त्याला गुरु वृद्धी करत असतो कुठल्याही गोष्टीची. तर कदाचित इथे जरा थोडी प्रकृतीची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. गुरु वृद्धी करतो म्हणजे आपल्या शरीराची पण वृद्धी करतो. आणि ज्या व्यक्ती अगोदरच मधुमेहाच्या आजाराने जर पीडित असतील, तर कदाचित हा कालावधी शारीरिकरित्या सुद्धा त्यांना थोडासा त्रास देऊ शकतो. तर इथे त्यांनी त्याची नक्कीच काळजी घ्यावी. गुरुग्रहाचं गोचर भ्रमण याच्यासाठी नित्य नियमाने गुरुची कृपादृष्टी व्हावी, गुरुचे अशुभ फलादेश दूर व्हावे म्हणून नित्य नियमाने दत्त 52 या स्तोत्राचं पठण करा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं रोज पठण करा. हा व्हिडिओ कसा वाटला, गुरुग्रहाची माहिती कशी वाटली, आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मित्र, पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.